हो, आज मुंबईमध्ये विरोधकांचं आंदोलन आहे. काय सांगाल एकंदरीत, काय वाटतं तुम्हाला? मुंबईमध्ये जे आज विरोधी पक्षाच्या संपूर्ण लोकांचं जे आंदोलन आहे, त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पूर्णपणे आपली प्रतिष्ठा मिलीन केलेली आहे. हे दोघेही नेते एका काळी हिंदुत्वाची भाषा बोलत होते. बाळासाहेब ठाकरेच्या पावलावर पाऊल चालून हे काम करत होते. परंतु इतक्या वर्षाच्या बाळासाहेब गेल्यानंतर इतक्या वर्षामध्ये अगर आपण पाहिलं असेल, आता टोटली यांनी हिंदुत्व सोडलाय, भगवा सोडलाय आणि यांनी आता हिरवा झेंडा हाती घेतलाय. याचे उदाहरण आपण लोकसभेच्या चुनावामध्ये बी पाहिलं. यांच्या अजितदादा पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांनी तुम्ही थोडं थोडं तरी कर्ज भरत चला. काय म्हणाल, एकंदरीत कर्जमाफीची घोषणा झालेली आहे आणि एकीकडे अजितदादांचं असं स्टेटमेंट येत आहे. आपला राज्याच्या शेतकरी म्हटल्याने हा अन्नदाता आहे आणि यावेळेस अन्नदात्यावर फार मोठं संकट निर्माण झालेलं आहे. अवकाळी पाऊस आला, कधी न येणार थंडीमध्ये बी पाऊस येऊ लागला, उन्हाळ्यामध्ये बी पाऊस आला आणि त्याच्यामुळे कास्तकार हा टोटली हलाकान झालेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने फार मोठ्या प्रमाणात पॅकेज देण्याचा निर्णय केला. त्यांच्या अकाउंटमध्ये बी पैसे त्या ठिकाणी सुरू झाले आणि म्हणून कास्तकार आता लक्षात येऊन राहिलं का कोणती सरकार आपल्याला मदत करते. आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट रूपाने सांगितलं का आम्ही एक समिती बनवलेली आहे. त्या समितीचे रिपोर्ट आम्ही लवकरात लवकर आम्हाला सादर होणार आहे आणि समितीची रिपोर्ट आल्यानंतर आम्ही टोटली त्या ठिकाणी कर्जमाफी करणार आहोत, हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे. आमच्या इलेक्शनच्या मॅनिफेस्टोमध्ये बी हा विषय होता. अजितदादांनी जे ज्या ठिकाणी सांगितलं आहे, होऊ शकते अजितदादाचं काही कन्फ्युजन याच्यामध्ये असेल, परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे पालक राहतात आणि एक वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांनी अगर निर्णय घेतला तर हा सगळ्या कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाला हा लागू राहते. आणि म्हणून अजितदादाचं कुठंतरी कन्फ्युजन या ठिकाणी झालेलं आहे. बहुतेक ते कन्फ्युजन आमचं नेतृत्व त्यांचं काढतील आणि कास्तकाराला जास्तीत जास्त मदत कशी होईल, कास्तकाराला आज जे त्यांच्यावर जी पाळी आलेली आहे त्यांच्यामध्ये आपण त्यांच्या दुःखामध्ये आपण कसं सहभागी होऊ, ही भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे. आणि वारंवार आमचे मुख्यमंत्री सांगतात की महाराष्ट्राची तिजोरी खाली झाली तरी चालेल, परंतु आम्ही कास्तकाराच्या पाठी गंभीरपणे उभा आहोत आणि त्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत. हो, कुठेतरी महापालिकेच्या निवडणुकीचे वारे सुरू झालेले आहे. एकंदरीत कसं बघता, समोर महायुती आहे, कसं काय राहील एकंदरीत महानगरपालिकेचं चित्र? नाही, महानगरपालिकेच्या निवडणुकीची आता प्रक्रिया बहुतेक आता 11 तारखेला आरक्षणचे ड्राबी त्या ठिकाणी होणार आहे. याच्या अगोदर जिल्हा परिषद असेल, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, याची प्रक्रिया आता लगभग अंतिम टप्प्यात आहे. बहुतेक या 15 दिवसामध्ये चुनावचे कार्यक्रम सुद्धा घोषित होणार आहे. आणि म्हणून इन ऑल टोटल अगर महाराष्ट्राचा तुम्ही इतिहास पाहिला तर काँग्रेसनी याच्या अगोदर 50 वर्ष या राज्यामध्ये राज्य केलं. काँग्रेसनी महानगरपालिकेमध्ये बी, नागपूर महानगरपालिकेमध्ये बी अनेक वर्षांगिनतीपासून राज्य केलं आणि सरकार बी महाराष्ट्रात होती, केंद्रामध्ये बी होती आणि गल्लीमध्ये बी त्यांची सरकार होती. मी अगर महाराष्ट्र सोडून अगर नागपूरचाच अगर आपण विचार करू तर यांच्या राज्यामध्ये एखादं तरी प्रोजेक्ट आलं का, यांच्या राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं कधी झाले का, हे सिर्फ यांनी जे काँग्रेसचे नेते होते यांची तर यादी इतकी मोठी आहे का यांनी सर्व आपलं घर भरण्याचं त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपलं घर भरण्याचं काम केलं. आपला परिवार 100 वर्ष कसा सुखी राहील त्या दृष्टीने त्यांनी प्लॅनिंग केला.
लेकिन शहराच्या जनतेसोबत यांनी विश्वासघात केला. नागपूर शहराच्या जनतेने अनेक आमदार दिले, अनेक राज्यामध्ये मंत्री होते, केंद्रामध्ये मंत्री होते, तरी सुद्धा हा नागपूर शहर यांनी अंधकारमय त्या ठिकाणी ठेवला. जेव्हापासून नागपुरात केंद्रामध्ये भाजपची सरकार आली, गडकरी साहेब त्या ठिकाणी मिनिस्टर झाले, राज्यामध्ये 14 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर संपूर्ण गडकरी साहेबांना तर संपूर्ण रस्त्याच्या जाळ्याच्या माध्यमातून देशाचे चित्र बदललं, परंतु महाराष्ट्राचेही बदललं, आपल्या नागपूर शहराचे चित्र बदललं. आणि फडणवीस साहेब 14 पासून तर तुम्ही कंटिन्यू पहा, नागपूर शहर पहिले कसा होता ना आज कसा होता. आज नागपूर शहराची गणना देशाच्या विकासाच्या मॉडेलच्या रूपाने लोक पाहत आहे. आज देशामध्ये तुम्ही कुठेही गेलंय, कुठेही कोणत्याही भागामध्ये गेले, एखाद्या धाब्यामध्ये थांबले, एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही थांबले, तर तो विचारते तुम्ही कुठून आले. आपण नागपूर म्हणलं तर तो सांगते का तुम्ही गडकरी साहेबाच्या क्षेत्रामधून आले. अशी नागपूरची प्रतिष्ठा निर्माण करण्याचं काम आमच्या नेतृत्वाने या ठिकाणी केलं आहे. आणि म्हणून यांची पंढरी पहिल्यापासून घाबरली आहे, काँग्रेसवाल्याची पंढरी पहिल्यापासून घाबरलेली आहे. अनापशना बोलणं यांनी एखाद्या नागपूर शहराच्या अध्यक्षांनी सांगावं, महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी सांगावं तर तुम्ही नागपूरसाठी केलं का, एखादं तरी उदाहरण सांगावं ना. आज नागपूर शहराचा चारही दिशेने डेव्हलपमेंट झालेलं आहे. आज चारही दिशेने अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आणलेला आहे. 6 विधानसभाच्या विकासाच्या माध्यमातून चित्र सुद्धा बदललेलं आहे. आणि ही प्रोसेस आमच्या कारण नेतृत्वामध्ये इच्छाशक्ती लागते, आणि हे इच्छाशक्ती आमचे नितीनजी असतील किंवा देवेंद्रजी असतील यांच्यामध्ये विकासाची दृष्टी आहे, येणाऱ्या विजनची दृष्टी आहे. आणि म्हणून नागपुराचं महत्व आज देश लेवलवर वाढलेलं आहे. आणि म्हणून कुठेतरी काँग्रेसच्या नेत्याला खलबलून लागला आहे का आम्ही आमची पुढं आमचं कसं होणार. आणि म्हणून नागपूर शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये तर भाजपची सरकार, अलायन्सची सरकार येईलच, परंतु नागपूर शहरामध्ये प्युअरली भारतीय जनता पक्षाच्या आमच्या दोन्ही नेतृत्वाच्या याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये आमची सत्ता निश्चित स्वरूपात येईल.